नमस्कार मैत्रिणींनो. तर माझा चाललाय स्वयंपाक हा अशा पद्धतीने. इकडे तवा ठेवलाय, इकडे कुकर आहे, हे केलंय आणि इथं मी करते अशी भाकर. ते जाऊ दे, ते रोजच आपल्याला भूक लागते, दिवस जाईल तसा भूक लागते. नंतर भूक लागली की आता ते कसं जिरवायचं, त्यासाठी इकडे तिकडे हालचाल करायची आणि नंतर ते हालचाल केली की जरा बरेच 4 वाजतील, नंतर चहाची आठवण होईल, चहा झाली की रात्र होईल. दिवसेंदिवस असा दिवस पालटत जाईल आणि आपण कधी मोठं होऊन जातो, मोठं झालो की मग नंतर म्हातारं पण व्हायला लागतो आणि त्यातनं आपल्याला त्याची जाणीव होत नसते. जाणीव असते ती फक्त आपल्याला कधीतरी डोक्यात येणाऱ्या विचारांची आणि आता म्हातारा झाल्यावर लहानपणीची कधीतरी आठवण येते. तर तशीच तुम्हाला एक मला आठवण सांगायची आणि अशी तातडीक आठवण आली म्हणून, आणि ती थोडीशी कशी वाटते तुम्हाला ती सांगा, कारण मला काय त्यासाठीच तर विचारते. आपल्याला बोलायला मैत्रिणी नसतात आणि तर आपल्याला लगेच आत्ता बोलायचं असतं. शक्यतो 50च्या वयात आता म्हणल्यावर आपल्याशी बोलायला कोण नसतं. ज्याच्याशी त्याच्याशी कोण नाही, कोणतरी येते. प्रत्येक जण आपल्या आपल्या कामात असतं. तर मी तुम्हाला कशासाठी हा व्हिडिओ बनवते. मुद्दा काय आहे, आता 2 दिवसांनी परत मी म्हटलं ना, प्रत्येक दिवस असा पालटत जातो. रोज कुठला तरी अनुभव येतो आणि माणूस इतका कष्ट, म्हणजे आपल्या मागे कधी कधी इतके प्रश्न येतात, झगडत असतो प्रत्येक दिवसासाठी. तसं हे प्रत्येकाच्याच मागं हल्ली जगायचं म्हणल्यावर स्ट्रगल असतं. पण माझ्या आयुष्यात काय किती पण भरपूर स्ट्रगल झालं, पण ते कठीण प्रसंग कधीतरी अनुभवताना किंवा ते करताना मी ते रडणं आणि रडायला इतका वेळच मिळाला नाही, पण त्याच्यावर प्रत्येक वेळी जी साथ मिळाली स्वतःचीच स्वतःला, ती म्हणजे माझीच मला. ती कशी, तर असा आपण अभ्यास करायला शिकतो ना त्याच्यावरच. तर आता जून महिना येईल, शाळा चालू होईल, 14 जून येईल, नंतर नवीन नवीन पुस्तकं मिळतील आणि पुस्तकं नवीन आली ना तर त्याच्यावर एक प्रत्येक वेळी एक सामान्य विज्ञान म्हणून एक पुस्तक असायचं, 1ली ते 4थी. आणि तेवढ्या वेळात आहे ना आपल्याला एक नवीन नवीन पुस्तक आणली, लहान आले की तेवढं आकर्षण असतं आणि आकर्षणाच्या वेळात आपण काय करतो की चला नवीन पुस्तकं आलेत म्हणून तेवढ्या नव्याचं 9 दिवस म्हणून पुस्तकं उलटून पलटून बघत असतो. आणि सामान्य विज्ञानच्या पुस्तकात एक ओळ लिहिलेली असायची, धडा संपला की त्याच्या खाली एक ओळ लिहिलेली असायची. तर ती काय असेल तुम्ही सांगा, म्हणजे थोडा वेळ. तर आपण काय शिकलो एवढी ओळ लिहिलेली असायची. त्या ओळीचा मी त्यावेळेला इतकासा विचार केला नाही, पण आपलं जसं जसं आयुष्य होईल आणि आपण नाही का बालपण जातं, किशोरावस्था जाते, नंतर म्हातारपणाकडे वाटचाल चालली की मग आपल्याला प्रत्येक प्रसंग थोडा थोडा आठवत राहतो आणि त्याच्यावर विचार करत राहिलो ना तर मग आपण कधी कधी स्वतःला बरोबर वागलो की चूक वागलो ह्याचा पण स्वतः कधी कधी अभ्यास करत राहतो. आणि असाच मी पण कधीतरी करते. पण त्यावेळेला त्या वाक्याचा म्हणजे आपण काय शिकलो याचा मी अर्थ कधी शोधलाच नाही. हा कधीतरी, आणि त्या धड्यात परत एकदा शिकवून झाल्यावर परीक्षेच्या वेळात त्या धड्यात एकदा परीक्षेच्या वेळात अभ्यास करायचा आणि पुढचा धडा हे करत राहायचं. म्हणजे ते शाळेतले धडे असायचे. त्यामुळं मागं वळून कधी बघायचं नाही. झाली बाबा, एक परीक्षा संपली, दुसरी परीक्षा चालू, त्याच्यासाठी नवीन अभ्यास करायचा हेच लक्षात असायचं. पण ते पुस्तकातले सोपे सोपे धडे, आणि ते सोपे पण आपण मागं जाऊन परत कधी वाचायचो नाही. पण आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य मी आतापर्यंत लक्षात ठेवलं होतं की आपण काय शिकलो. आणि मग ती सवय लागून गेली तर ह्याच्यातनं, आणि मग प्रत्येक प्रसंग झाला आणि हाताळला की मग म्हणजे आयुष्यातला प्रत्येक प्रसंग म्हणजे एक धडा असतो. आणि त्याच्यानंतर तो धडा हाताळला की आपण त्याच्यावर विचार करून हा इथं आपण चूक वागलो का बरोबर वागलो ह्याचा विचार करणे म्हणजे आपण काय शिकलो. आणि त्याच्यातनं मग चांगलं निष्पन्न झाल्यावर सतत आपण असा विचार करायचा की आपण काय शिकलो आणि प्रत्येक वेळेला मग बरोबर वागलो का चुकीचं वागलो. हा एक विचार कधीतरी असं वाटतं की मला वाटतं सगळ्यांनीच करत राहावं की आपण काय शिकलो. म्हणजे नंतरचा येणारा धडा आहे ना खरं तर सोपा जातो. आत्तापर्यंतच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात खूप अवघड धडे आलेत आणि ते धडे शिकता शिकता आपण काय शिकलो हे करत करत मला ते सोपे सोपे होत गेले. एवढे अवघड वाटूनच दिले नाही, कारण माझीच लढाई मीच जिंकत होते.
आणि जिंकण्याचा प्रयत्न मुख्य म्हणजे करत होते. आणि ती कुठली शक्ती हे आतापर्यंत कधी कधी कळतच नव्हतं की आपल्याला एवढं बळ कुठून आलं होतं, नाही का. म्हणजे कुठलाही प्रसंग आला ना तर त्याच्याशी लढाई देऊन परत उद्याच्या नव्या दिवसाची चांगली वाट बघणं आणि आपल्यात किती सकारात्मक आपण किती सकारात्मक होतो ह्याचा मला मग स्वतःलाच कधीतरी अभिमान वाटतो की अरे खरंच आपण पॉझिटिव्ह होतो. आणि अजून पण इतकं करून पण आपण त्यातनं पॉझिटिव्ह विचार करत राहतोय. आणि शिवाय आपल्या पोराबाळांचा पण आपण पॉझिटिव्ह विचार करतोय. तर मग हे आपण काय शिकलोचं थोडंसं तात्पर्य तुम्हाला थोडंसं समजलंच असेल. आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यातनं मला आत्तापर्यंतच्या ह्याच्यात तर असं जर अभ्यास केला ना आपण काय शिकलो आत्तापर्यंतच्या आयुष्यावर, तर मग कधी कधी थोडंसं दुःख होतं. पण कधी कधी वाईट गोष्टी विसरून जायच्या असतात आणि चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. म्हणजे हा आपला नवीन फंड असतो. त्याशिवाय आपण उद्याचा आनंदी दिवस बघू शकत नाही. आणि आपण काय शिकलो हे रोज बघत राहायचं. आणि शिकण्याच्या आधी पूर्ण धडा अभ्यास करायचा. शांतता, संयम हेच आपलं ध्येय आहे. आणि म्हणजे लक्षात ठेवल्या काही गोष्टी, शांतता, संयम, प्रामाणिकपणा आणि प्रत्येक गोष्टी हाताळण्याची हळूवारपणे हाताळण्याची एक सवय आतूनच आणि प्रत्येकाला. तर आता नंतरचा मुद्दा मला ज्या वेळेला कधी मला चांगलं आठवेल ना आणि जेव्हा डोक्यात चांगलं काहीतरी हे करेल तर नंतरचा मी परत एकदा व्हिडिओ चांगला टाकेल. पण ह्याच्यावर तुम्हाला काय कमेंट करायची असेल ना अगदी निवांत आणि शांतपणे बघा. मग मी पण चुकीचे का बरोबर ते पण कधी कधी सांगा. धन्यवाद.